ह्याच्यातलं जे ज्यांनी अडवणूक केली आहे पाईपलाईन ते कोण आहेत नेमकं? ते आमचे भाऊ आहेत, सख्खे भाऊ आहेत? सख्खेच भाऊ आहेत. त्यांना जाऊ द्यायचं ना असं त्यांच्या. आणि 100 कलेक्टर आम्हाला सांगतील आणि 100 आमदार सांगतील मी तेवढ्याच कामासाठी मोकळा ना, असं मला त्यांनी खडसावून सांगितलं. कोण म्हणजे तर मदन जाधव जे कोणी तहसीलदार आहेत याबाबत मी त्यांना वैयक्तिक त्यांना याबाबत फोन केला, अर्ज दिला होता. त्यांनी अर्ज करायला मी स्वतःहून फोन केला होता की साहेब अशा अशा गरीब माणसाची अडचण आहे, त्याचं बिना पाण्यापासून शेत तिकडं पडीक आहे, त्याला कुठलंही त्याच्याचं एक निवर्ती बंडगर आहे, एक शामराव बंडगर आहे, एक चंद्रकांत बंडगर आहे. आणि ह्याने मला सांगितलं की मी बी बंडगर तुझ्या कामाबद्दल त्याला बोललोय तहसीलदारला. तर भाषा ताट येते त्या तहसीलदारची. आणि 1-2 तारखा तू बघ. पाईपलाईन ह्यांनी इथपर्यंत आणलेली आहे. पाईपलाईन फक्त इथून पलीकडे घेऊन जाण्यासाठी ह्यांना तुम्हाला. नमस्कार, मी भारत सिद्धे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. तर मी सध्या मंगळवेढा येथील सरगरा खुर्द गाव आहे. सरगरा खुर्द गावाच्या पासून काटकर वस्ती आहे. पूर्व बाजूला काटकर वस्तीच्या पूर्व भागाला आता माझ्यासोबत बनगर वस्ती माझ्यासोबत आता शेतकरी आहेत. नाव काय आपलं? दोंडीराम पांडुरंग बंडगर. दोंडीराम पांडुरंग बनगर. हे गेल्या जवळपास गेले 4 ते 5 वर्षापासून एक जमिनीचं प्रकरण आहे. जमिनीच्या प्रकरणामध्ये यांची पाईपलाईन नेण्यासाठी कुणीही घेऊन जावं, काय विषय नेमका? नाही ना, आमच्यातून असा विषय आहे त्यांचा. माझ्यातून पाईपलाईन कसली नाही, तसं तर शासनाने जर नियमच आहे 3 फुटाच्या खाली तशा पद्धतीने मी तहसीलदारकडे हे प्रस्ताव दिलेला आहे. अबदलो हेलपाटी गाठले, त्यांनी पण आपल्याला काय सहकार्य केलेलं नाही. तहसीलदार कोण होते पहिल्यांदा? स्वप्नील रावडे म्हणून स्वप्नील गावडे. रावडे. हे कधीचा कार्यकाळ होता तेव्हा? हे मला वाटतं 2021 हा बनगर म्हणून शेतकरी आहेत. 28 मे 21 ला 2021 पासून यांची जी बिना पाण्यापासून यांची पाईपलाईन जी जाणार होती ती अडवणूक केली, त्याच्यामुळे ह्यांचं नुकसान देखील झालेलंच आहे. काय किती एकर शेती आहे तिकडे पलीकडे? 3 एकर क्षेत्र आपलं. 3 एकर शेती इकडे. 3 एकर पाईपलाईन आता इथपर्यंत आणले. पाईपलाईन ह्यांनी इथपर्यंत आणलेली आहे. पाईपलाईन फक्त इथून पलीकडे घेऊन जाण्यासाठी ह्यांना तुम्हाला हरकत त्यांनी आणलेली आहे. मग काय म्हणणं तहसीलदारांचं काय म्हणणं आलं एकंदरीत? तहसीलदारनं काय आपल्याला सहकार्य केलं. आपण सारखं सातत्यानं 4 दिवसाला भेटलो त्यांना. बरं. आणि त्यांनी सर्कल चौकशी करू, असं करू तसं करू म्हणून टाळाटाळ केली. मग मी पुन्हा कलेक्टरकडे अर्ज दिला. बरं. कलेक्टर पण गेलतो. कलेक्टरला अर्ज दिला. मिलिंद शंभरकर कलेक्टर होते. ओके. हां. त्याने तहसीलदारला मी कळवलं म्हणून त्याने त्यांच्या माझ्याकडे सप्लिमेंट दिली, पत्र दिले, तुम्ही हे पत्र घेऊन तहसीलदारला भेटा म्हणले. बरं. मग मी तहसीलदारकडे जाऊन भेटलो. तहसीलदारला राग आला, मी सारखं गेल्यामुळे माझं इथं खरीपाचं पीक जळाल्यामुळे मला जरा जास्त हेलपाटी घालावी लागली. मग तरी पण त्यांनी काय जाणीव धरलेली नाही आपणाला. राग आपल्याकडं 100 तहसीलदार आणि 100 कलेक्टर आम्हाला सांगतील आणि 100 आमदार सांगतील मी तेवढ्याच कामासाठी मोकळा ना, असं मला त्याने खडसावून सांगितलं. कोण म्हणले? स्वप्नील रावडे म्हणला. अच्छा. ओके. आणि मला जमत नाही हो बाहेर म्हणून मला असं दमदाटी केल्यासारखं करून मला हाकलून बाहेर दिलं. खरं तर ते तहसीलदार हे जनतेचे सेवक आहेत. त्याच कारणासाठी त्या खुर्चीवरती बदल असतात. जनतेचे सेवक असून जनतेच्या कामासाठीच त्यांना बसवलं गेलं. पण त्याचा कशा पद्धतीने दुरुपयोग केला जातोय हे सर्वसामान्य माणसाचं. जर त्याच ठिकाणी जर एखाद्या वरिष्ठ पातळीवरती किंवा एखाद्या नेत्याचं काम जर असलं तर त्याच्या पाठीमागच गावखेड्यामध्ये म्हणतं की त्यांचे शेपूट पकडण्याचं काम देखील अशा अधिकारी केलेलं होतं. पण त्याच अधिकारी अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांना कशा पद्धतीने वेठीस धरून त्यांचं कशा पद्धतीने नुकसान देखील झालेलं आहे ते सांगितलं. काय परत त्यांचं काय म्हणणं आलं ना? त्याच्यानंतर मी उपोषणाची नोटीस काढली कलेक्टरला कळवून. मग पोलीस अधिकाऱ्यांनी 15 ऑगस्ट 21 रोजी मला बोलावून घेतलं. बंडगर तुम्ही असला काय प्रकार करू नका. माझं ज्योतिराम गुंजवटे हा PI होता मंगळवेढ्याला. त्याने मला सांगितलं की मी बी बंडगर तुझ्या कामाबद्दल त्याला बोललोय तहसीलदारला. तर भाषा ताट येते त्या तहसीलदारची. आणि 1-2 तारखा तू बघ, दिली ठीक, नसेल तर मी तुला सहकार्य करतो असं त्यांनी शब्द दिला. आणि नंतर मी ऊसतोडीला निघून गेलो माझ्या परिस्थिती अभावी. आणि त्या PIची पण बदली झाली. तुम्ही आता ऊसतोडी काय डाळिंब छटणी वगैरे ही करते पोटासाठी मला करावं लागतं. मी एक मजूर माणूस आहे. मग आता ते तहसीलदार गेल्यानंतर पुन्हा मदन जाधव नावाचे तहसीलदार आता सध्याचे कार्यरत असलेले मदन जाधव कार्यरत आहे. त्यांचं काय म्हणणं आलं? त्यांच्याकडे अर्ज दिला. हे कधी दिलं तुम्ही अर्ज? 23 मध्ये दिला. मे 23 मध्ये 19 मे 23 ला 2 वर्षानंतर. मग त्यांच्याकडे मी 4 वेळा 5 वेळा असे सारखं सातत्यानं माझं खरीपाचं पीक जळाल्यामुळे मी गाठी घेतल्या. मला त्यांनी एक सांगितलं की सर्कल चौकशी उस्तर बंडगर तुम्ही इकडे फिरकायचं नाही.
मग सर्कल चौकशीला त्यांनी सांगितलं तू कुंभार नावाची मॅडम इकडे खरं तर मदन जाधव जे कोणी तहसीलदार आहेत याबाबत मी त्यांना वैयक्तिक त्यांना याबाबत फोन केला, अर्ज दिला होता. त्यांनी अर्ज करायला मी स्वतःहून फोन केला होता की साहेब अशा अशा गरीब माणसाची अडचण आहे, त्याचं बिना पाण्यापासून शेत तिकडं पडीक आहे, त्याला कुठलंही त्याच्या रानामध्ये कुठलंही पीक घेता येत नाहीये, कारण का त्यांना आपण विनंती देखील आम्ही केली होती त्या तहसीलदाराला, पण त्या तहसीलदारांनी देखील त्यांनी भेटायला बोलवलं होतं. भेटायला बोलवतं त्यांचं काय म्हणणं आलं नाही, आपण गेलेलो ना, त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की तुम्ही रीतसर वकिलामार्फत अर्ज दिल्याशिवाय आम्ही काय करू शकत नाही, इकडे यायचं नाही. अच्छा, मग तुमच्या त्यांचं ते हे होणार नाहीये, त्यांचा अधिकार नाहीये का तिथे? हा अधिकार असेल नसेल ती त्यांना माहिती आहे, पण मला अशा प्रकारचे त्यांनी शब्द वापरल्यानंतर आपल्याला 4 वेळा 5 वेळा 6 वेळा आपण हेलपाटी गाठली जळते म्हणून, तरी त्याने आपल्याला दयामया दाखवली नाही. विनंतीने काय करू धरू असा काय समन्स किंवा सपोर्ट त्याने दिलेला नाही. ह्यातलं ज्यांनी अडवणूक केली आहे पाईपलाईन ते कोण आहेत नेमकं? ते आमचे भाऊ आहेत, सख्खे भाऊ आहेत. सख्खेच भाऊ आहेत, त्यांना जाऊ द्यायचं ना असं त्यांच्या मनात होतं. त्याच्यामुळे मला एक जवारी योजनेतनं विहीर मिळाली, ती पाणी लागलेलं होतं, त्याचा एक आनंद होता. मग माझ्या परिस्थितीनुसार मी पंढरपूर ॲक्सिस बँकेचा 4 लाख रुपये कर्ज काढून पाईपलाईन करून आपली डागडुजी डेव्हलप आपण सुधारणा करून आपलं पुढे जाऊया ह्या हेतून मी केलं होतं. खरं ते बँकेचं कर्ज बी तसंच माझ्या बोकांडी बसले. तुमच्या भावानेच तुमची पाईपलाईन अडवलेली आहे. तुम्ही विनंती केली नाही का भावाला? काय सुद्धा विनंती ती ऐकतच नाही, ती कोणाच ऐकत नाही. त्याच्यामुळे मी काय त्यांना विनंती इकडे तिकडे काय केलं काय तशी. नाव आहे त्यांचं? एक निवर्ती बंडगर आहे, एक शामराव बंडगर आहे, एक चंद्रकांत बंडगर आहे. आणि मी ह्यांना सांगण्यापेक्षा तहसीलदारकडे वारंवार भेटून मी विनंती करून माझा मार्ग मी काढून घेण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तुम्हाला आपल्याला काय सहकार्य तहसीलदार मार्फत मिळालेलं नाही. अच्छा, खरं तर मंगळवेढ्याचे तहसीलदारांचं काम म्हणजे असून वळिंबा नसून खोळंबा असं एक म्हण आहे आपल्या गावरान भाषेमध्ये. तशा पद्धतीचं हे यांच्या जे प्रकार घडला आहे ह्यांच्यावरून तरी दिसून येतं प्रथमदर्शी तरी. मग आता तुम्ही तहसीलदारकडे जाणार आहात का? नाही, आता कशाला जाणार मी तहसीलदारकडे, मला कोणी जरी पाठवलं. आणि ह्या तहसीलदारावर जरा प्रेस यावा विनंती करून आमदार वगैरे सांगतील म्हणून मी आमदारकडे पण 5-4 वेळा गेलो. हे आमदारनं पण काय आपल्याकडे लक्ष दिलेलं नाही, त्याच्यामुळे आपण आमदारावर बी रुसणं योग्य नाही. ती लोकप्रियतेने असतात, त्यांच्याकडे अनेक कर्मचारी येतात जातात, त्याच्यामुळे त्यांच्यावर काय भूमिका काय असणार आहे तुमची? आता एवढं करून देखील आता तुम्हाला न्याय भेटत नाही. आता मी वकिलाचा सल्ला घेतलाय, वकील मला म्हणते की आपलं नुकसान केलं ह्याच्यावरच आपल्याला काहीतरी दावा करून कोर्टात आपल्याला नुकसान भरपाई मागता येते, ह्याच्यावर काय आपल्याला दुसरं तिसरं करता येत नाही, भांडू शकत नाही आपण. खरं तर आता देखील वेळ आहे की तहसीलदार यांनी जे कोणी मदन जाधव तहसीलदार आहेत त्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. आणि एखाद्या सामान्य कुटुंबाला न्यायाच्या प्रतीक्षेत असलेलं कुठेतरी त्यांनी देखील न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी देखील ह्यांच्या माध्यमातून विनंती करण्यात येते. इकडे किती एकर शेती आहे? तिकडे 4 एकर स्पॉट आपला, 4 एकर शेती आहे. 4 एकरात बोरवेला तुम्ही पूर्णपणे टोटल तिकडून बोरवेल पाईपलाईन करत आणलेली 4 किलोमीटर 1-1.5 किलोमीटर 1-1.5 किलोमीटर करत आणले. फक्त अंतर किती आहे ते? 500 फूट अंतर आहे तिकडे. खरं तर 1.5 किलोमीटर त्यांनी पाईपलाईन करत आणले आणि 500 फूट अंतराचे पाईपलाईन त्यांना टाकण्यात येते. त्यांना पण त्यांच्याच भावाने अडवणूक केली आहे. मात्र जमिनीखाली पाईपलाईनला कोणीही अडवू शकत नाही, हा शासकीय नियमाचा आहे जे आहे. पण मात्र तिथे या नियमाचा यांच्याच भावाकडून पायदळी तुडवल्या जात आहे. पण मात्र एवढं करून देखील अनेक शासनाचे हेलपाटे अधिक ते कलेक्टरपर्यंत देखील जाऊन आले, पण कुठेही न्याय मिळणार नाही. मात्र आत्ता त्यांनी न्यायाच्या प्रतीक्षेत, आता तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का पुन्हा झोपेचं सोंग घेतील ते देखील तेवढं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पुन्हा आम्ही एका महिन्यानंतर पुन्हा न्याय मिळाला, पुन्हा याच ठिकाणी एका महिन्यानंतर अधिकाऱ्यांचे ढिंडोळे आमच्या माध्यमातून काढले जातील एवढीच विनंती. कॅमेरामन अक्षय बिहारसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, मंगळवेढा.